रथ हत्या प्रकरणात आता तपासाला प्रचंड वेग आलेला आहे। फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचली आणि कारची तपासणी सुद्धा आता सुरू करण्यात आली आहे। या क्षणाची एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। चंद्रनाथ रथ हत्या प्रकरणात तपासाला प्रचंड वेग आल्याचं बघायला मिळत आहे। फॉरेन्सिक टीम आता घटनास्थळी पोहोचलेली आहे आणि कारची तपासणी सुरू झालेली आहे। शुभेंदू अधिकाऱ्यांचे हे स्वीय सहाय्यक होते चंद्रनाथ रथ आणि त्यांची हत्या करण्यात आली आणि आता लगोलग तपास सुरू करण्यात आलाय। आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय कारची अगदी कसून तपासणी केली जाते। कुठे काही फिंगरप्रिंट्स सापडतायत का, अजून काही पुरावे हाती लागतायत का, हत्या करणारे नेमके कोण होते याचा शोध आता घेतला जातोय। दरम्यान आपण बघतोय शुभेंदू अधिकारी यांचे स्वीय सहाय्यक चंद्रनाथ रथ यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली। कोलकात्यामधील मध्यमग्राम मधल्या दोहरिया परिसरात ही घटना घडलेली आहे। चंद्रनाथ यांच्या स्कॉर्पिओवर 6 गोळ्या झाडण्यात आल्याची माहिती आहे आणि गोळीबाराआधी दुचाकीवरील दोघांकडनं चंद्रनाथ यांच्या स्कॉर्पिओचा पाठलाग सुद्धा करण्यात आल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचते। कारच्या काचा बंद होत्या आणि हल्लेखोरांकडनं त्याचवेळी बेछूट गोळीबार करण्यात आला आणि गोळीबारानंतर चंद्रनाथ यांना तातडीनं डायव्हर्सिटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। मात्र छाती आणि डोक्यात गोळी लागल्यानं त्यांचा मृत्यू झाला। या हल्ल्यात वाहन चालक बुद्धदेवही गंभीर जखमी झाला आहे। कोलकात्यातील अपोलो रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत आणि त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे आणि हे टार्गेट किलिंग असल्याचा शुभेंदू अधिकारी यांचे बंधू दिव्येंदू यांचा आरोप आहे। दरम्यान चंद्रनाथ रथ यांच्या हत्येनंतर शुभेंदू अधिकारी यांनी पहिली प्रतिक्रिया काय दिली ते काय म्हणाले बघूया। इसका डीजीपी का बात 2-3 दिन रेकी करके फुल्ली प्री प्लान मर्डर पुलिस ने इन्वेस्टिगेशन चालू किया। केस का इन्वेस्टिगेशन हम लोगों ने स्टार्ट किया हुआ है। इस क्राइम में जो गाड़ी 4 व्हीलर जो यूज हुई थी उसको हम लोगों ने सीज किया हुआ है, लेकिन ये पता चल रहा है कि इस गाड़ी को जो नंबर प्लेट है वो फॉल्स है, उसको टेम्पर किया गया है। हम लोगों को स्पॉट से लाइव राउंड और फायर्ड कार्ट्रिजेज मिली हुई है। बाद बाकी वहाँ पर जो आई विटनेस थे और जो एविडेंस है उनको हम लोग प्रोसेस कर रहे हैं और इन्वेस्टिगेशन में आगे बढ़ना है। तर एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया नेमके कोण होते हे चंद्रनाथ रथ। राजकारणात येण्यापूर्वी चंद्रनाथ रथ हे हवाई दलात कार्यरत होते। शुभेंदू अधिकारींच्या कोर टीम मधले अत्यंत महत्त्वाचे असे हे सदस्य। 5 वर्षांपासून शुभेंदू यांच्या सभा बैठका राजकीय हालचालींची जबाबदारी रथ यांच्याकडे होती। पश्चिम बंगालच्या उत्तर 24 परगणा जिल्ह्यात भाजपची संघटना यांनी मजबूत केली। ममता बॅनर्जींना हरवण्यात चंद्रनाथ रथ यांची महत्त्वाची भूमिका आहे। तर चंद्रनाथ रथ यांच्या हत्येनंतर तृणमूल काँग्रेसने एक पोस्ट केली आहे। चंद्रनाथ आणि टीएमसीच्या 3 कार्यकर्त्यांच्या हत्येचा निषेध असं या पोस्टमध्ये म्हटलंय आणि या पोस्टमध्ये हल्ल्याबाबत निषेध व्यक्त केलाय। दोषींवर कठोर कारवाईची मागणी केलेली आहे। तर चंद्रनाथ यांच्या हत्येनंतर तृणमूल काँग्रेसने एक पोस्ट लिहिली आहे आणि लोकशाहीत हिंसेला थारा नाही, दोषींना शिक्षा व्हावी अशी मागणी टीएमसीने केली आहे। दरम्यान चंद्रनाथ रथ यांच्या हत्येनंतर तृणमूल काँग्रेस पक्षानं काय एक्सपोस्ट केलेली आणि आपली भूमिका मांडली ती एक्सपोस्ट बघूया। चंद्रनाथ आणि टीएमसीच्या 3 कार्यकर्त्यांच्या हत्येचा निषेध। भाजपनं पोचलेल्या गुंडांकडून रथ यांची हत्या झाली। आचारसंहिता लागू झाल्यापासून भाजपची गुंडगिरी सुरू आहे। लोकशाहीत हिंसेला थारा नाही, दोषींना शिक्षा व्हावी। पश्चिम बंगालमधील हिंसाचाराची सीबीआय चौकशी करा।